शेतकरी मित्रांनो नमस्कार. वार आहे मंगळवार, तारीख आहे 16. तर 16 तारखेला जर आपण बघितलं तर महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये वातावरणामध्ये बदल होऊन पाऊस पडू शकतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला समजेल की तुमच्या भागामध्ये पावसाचा अंदाज कसा आहे. आपण जर संध्याकाळी 6च्या सुमारास जर बघितलं तर उडुपी, मंगळुरू हा जर परिसर जर बघितला तर या भागामध्ये हलका ते मध्यम पाऊस या भागामध्ये असणार आहे. हा अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आपण जर हे महाराष्ट्राच्या बाहेर झालं म्हणजे त्या भागामध्ये पाऊस आलेला आहे. आपण जर कोल्हापूर, त्याचबरोबर ईश्वरपूर, विटा, सातारा, नीरा, भोर, बारामती, दौंड, शिरूर, पुणे, चाकण, lausa, महाड, दापोली, त्याचबरोबर गुहागर, चिपळूण, रत्नागिरी हा परिसर बघितला तर संध्याकाळी 6 वाजता देखील या भागामध्ये पूर्णपणे कोरडं वातावरण दिसत आहे. तर मंगळवारी 16 तारखेला मग सर्व शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल की पावसाचं वातावरण कधी निर्माण होणार. आपण जर बघितलं तर आपल्याला 5च्या सुमारास इथे आपण बघू शकता. आपण जर नागपूर, रामटेक हा जर परिसर जर बघितला तर या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. गोंदियामध्ये देखील वातावरणामध्ये बदल होऊन या भागात पाऊस पडू शकतो. आपण जर चंद्रपूर, त्याचबरोबर हिंगणघाट परिसर जर बघितला तर येथे देखील वातावरणात बदल होताना आपल्याला दिसत आहे. वर्ध्यामध्ये देखील म्हणजे ढगाळ वातावरण निर्माण होतं आहे, पण पाऊस बिलकुल पडत नाही आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पाऊस हा लांबणीवर आहे, हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. वार आहे बुधवार, तारीख आहे 17. आता 17 तारखेला बघूया दिवसभरामध्ये वातावरण कसं असणार आहे. आपण जर सर्वात आधी बीड परिसर बघितला, माजलगाव, केज, परळी, धाराशिव, लातूर, बार्शी, जामखेड, करमाळा, पाथर्डी, पैठण, छत्रपती संभाजीनगर, जालना, सिल्लोड, चिखली हा संपूर्ण परिसर जर आपण बघितला तर या परिसरामध्ये पूर्णपणे आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर अकोला, अमरावती, अकोट, अचलपूर, आर्वी, यवतमाळ, वर्धा, हिंगणघाट हा जर परिसर बघितला तर या परिसरामध्ये ढगाळ वातावरण आपल्याला दिसत आहे. आपण जर उमरेड, नागपूर, भंडारा, भूम हा जर परिसर बघितला, गडचिरोली, तर गडचिरोलीमध्ये देखील आपल्याला हलका ते मध्यम पाऊस या भागामध्ये पडणार आहे. हे देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपण जर पांढरकवडा, त्याचबरोबर यवतमाळ, आर्णी, पुसद, उमरखेड, भोकर, नांदेड, हिंगोली, अहमदपूर, परभणी, जिंतूर हा जर संपूर्ण परिसर बघितला तर बुधवारी 17 जूनला या भागात देखील पूर्णपणे आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. शेतकरी मित्रांनो, पावसाचं जे वातावरण आहे ते अनेक भागामध्ये तयार होत आहे, पण त्या भागामध्ये पाऊस पडायला काही तयार नाही आहे. शेतकरी मित्रांनो, पावसाबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता आपण बघूया गुरुवारी काही वातावरणामध्ये आपल्याला दिवसभरामध्ये काही बदल होतो आहे का. आपण जर संध्याकाळी 6 वाजता बघितलं तर गुरुवारी 18 जूनला तर आपल्याला नाशिक परिसरामध्ये पाऊस दिसत आहे. म्हणजे नाशिक परिसरात ढगाळ वातावरण आहे. सटाण्यामध्ये हलका ते मध्यम पाऊस पडणार आहे 18 तारखेला, 18 जूनला. मालेगाव, धुळे, अमळनेर, त्याचबरोबर पाचोरा या भागात देखील हलका पाऊस पडणार आहे. साक्री, नंदुरबार या भागात देखील पाऊस होणार आहे, हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. संध्याकाळी 6च्या सुमारास जळगावमध्ये देखील थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस पडू शकतो. अजून कोणकोणत्या भागात म्हणजे वातावरणात बदल होऊन पाऊस पडू शकतो. आपण जर भंडारा परिसर बघितला, येथे देखील ढगाळ वातावरण असणार आहे, हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आपण जर अजून बघूया रात्री 12पर्यंत वातावरणामध्ये काही बदल होतो आहे का. आपण जर बघितलं तर वाऱ्याचा वेग जास्त प्रमाणात असणार आहे. बाकी पुणे, अहिल्यानगर संपूर्ण भागामध्ये पूर्णपणे कोरडं वातावरण आपल्याला दिसत आहे. जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका.